2022 भारतीय जनता पार्टी पक्षाकडून विधानसभाची निवडणूक पोटनिवडणूक लढवली त्यावेळी सदर बाजारामधून 95% वोटिंग पडलं. पण ताराई पार्क असेल, रुळेकर कॉलनी असेल, नादा पार्क असेल, शिवाजी पार्क असेल या ठिकाणी फक्त 52% 53% मतदान झालं. चांगल्या विचारांचे लोकांचं मतदान जर झालं तर हे आम्हाला होते माहिती आहे. पण ती लोक मतदानाला बाहेर न पडल्यामुळं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा बळी गेला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भविष्यात 16 तारखेला जो निकाल लागणार आहे तर आमच्या 2 नंबर आणि 3 नंबर वार्डात जरा पैसे लागले का नाही काय लागले पैसे आमची. तर आम्ही म्हणतोय आम्ही राहतोय ती ही म्हणतात रुळेकर कॉलनी मधनं 4 उमेदवार सगळ्यात जास्त मतदान निवडून येणार आहेत. आम्ही म्हणतोय कदमवाडीमधनं जी माणसं निवडणुकीला उभारले ती जास्त मतदान निवडून येणार आहेत. आता हे तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं आहे हे आता काय आमच्या हातात नाही. रुळेकर कॉलनी प्रभागाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर या प्रभागामध्ये त्यांना शिवाजी पार्क मतदारसंघामध्ये उभारायला माणूस मिळाला नाही. त्याचबरोबर आमच्या वहिनींनी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं माणिकवाल मतदारसंघाचं त्या मतदारसंघामध्ये देखील त्यांना उमेदवार उभारला मिळाला नाही. तिथं उभारायला कोण धाडस करत आले. सरकेडास मतदारसंघामध्ये कदमवाडी मतदारसंघामध्ये जर असंच आहे अर्चनाताईंच्या मतदारसंघात त्यांना उभारला माणूसच मिळाला नाही आणि जाधववाडीमध्ये प्राजक्ताताईंच्या मतदारसंघात देखील त्यांना उभारायला माणूस मिळाला नाही. त्यांनी भीती घेतली काय इथं उभारलं तरी काय उपयोग होणार नाही. त्यामुळे त्यांनी उमेदवार एका गावचेच एका गल्लीतलेच दिले. आता रुळेकर कॉलनीतल्या प्रभागाचे त्यांचे उमेदवार तुम्हाला माहितीच आहे कोण कोण आहे. अभिषेक माहितीच आहे कोण कोण उमेदवार आहे. पहिला उमेदवार डबल मोका जसं डबल महाराष्ट्राची डबल काय केसरी महाराष्ट्र केसरी असतं तसं त्यांना 2 वेळा मोका लागलेला उमेदवार आपल्या मतदारसंघात दिलाय. एवढ्या चांगल्या मतदारसंघात असे उमेदवार आहेत बघा ना. ते काय तर आपल्याला पाहिजे उमेदवाराची निवड करत असताना आम्ही जो क्रायटेरिया लावला आम्ही जे त्यांचं काम बघितलं कुठल्या पैसेवाला आहे म्हणून आम्ही कोणाला उमेदवार दिलेला नाही. जाधव ताई अर्चनाताई अजून भाड्यानं राहतात त्यांचं काम चांगलं आहे सरकारी प्रभागामध्ये त्यांना आम्ही उमेदवार दिली. जाधव ताई त्यांचे मिस्टर शेती करतात व्यवसाय शेती पण सामान्य कुटुंबातला माणूस लोकांच्या बरोबर जाऊन भेटणारा माणूस कायम संपर्कात असणारा माणूस हा आमचा क्रायटेरिया आहे. पण त्या मतदारसंघामध्ये लोणार वसाहत असेल झोपडपट्टी असेल त्या ठिकाणी गुंडगिरी दादागिरी दारू व्यवसाय मटका व्यवसाय त्यातला मोका लागलेला आहे. अशा व्यक्तींना उमेदवार दिल्यानंतर रुळेकर कॉलनीचा अपमान झाला म्हटलं तरी वावगं टाकणार नाही. आणि ते 15 तारखेला तुम्ही सिद्ध करून दाखवणारच आहे. 16 तारखेला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी आपण लोकांनी 4 धनुष्यबाण 2 नंबरमध्ये आणि 4 धनुष्यबाण 3 नंबरमध्ये बटन दाबून कमळ सारखे ते मी शिवसेने गेला म्हणून सारखे धनुष्यबाण दिसायला लागले. हे कमळ नाव माहिती मला. तर 4 धनुष्यबाण आणि 4 कमळ या बटन चिन्हासमोर आपण बटन दाबून प्रचंड बहुमताने या कोल्हापूरमध्ये हाय व्होल्टेज असलेल्या दोन्ही मतदारसंघामध्ये आपण लोकांनी बटन दाबून आम्हाला सहकार्य करा एवढी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो. आणि माझं झाल्यानंतर आता उमेदवारांची ओळख त्यांनी स्वतःनी करून द्यायची आहे. विजय तुम्ही 2-2 मिनिटं फक्त बोलून तुमचं काय बाबा करणार आहे तुम्ही काय करत होता तुमचं चिन्ह कसं आहे तुमचा पक्ष कसा आहे. विजेंद्र माने गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचं कशा पद्धतीने काम करते ते की भगवान महावीरांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे अहिंसा परमो धर्म आणि त्या संदेशाशी अनुषंगानं आपण नीतिमूल्य जपत आपला जैन समाज आज जगाला संदेश देतोय आणि जगाला उपदेश देतोय. आणि एक जगाला वेगळी दिशा निर्माण करण्याचे आणि एक जगाला वेगळे संदेश देण्याचे काम आपल्या जैन समाजाच्या माध्यमातून होतंय. कधी कोणाला न त्रास देणारा संयम राखणारा आणि स्वतःची संस्कृती जपणारा आपला समाज आहे. आणि या समाजाला कायमच आज कोल्हापूर जिल्ह्याला फार मोठी देण दिलेली आहे. आज कुठलाही असा परिवार आपल्या परिवाराच्या मध्ये असे लोक आहेत की ज्यांनी या समाजातून एवढं मोठं नाव लौकिक केलेलं आहे. यामध्ये कुठलाही वर्ग असा सोडलेला नाही की ज्यामध्ये उद्योग असेल औद्योगिक असेल व्यापार असेल. त्यानंतर आज कुठेही गेलं आपण लक्ष्मीपुरीत असू दे शाहूपुरीत असू दे मार्केट यार्ड असू दे इंडस्ट्री सेक्टर असू दे CA असू देत अकाउंट्स डिपार्टमेंट म्हटलं तर आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये पण आपला जैन समाज मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने प्रामाणिक काम करत आलेला आहे. त्यामुळे एक प्रामाणिक समाज म्हणून आपली ओळख आहे आणि एक संस्कृती आपण अशा पद्धतीने जपलेली आहे की ज्यातून आपण एक चांगला विचार या माध्यमातून आपण दिलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की मगाशी नानाने आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मी आता काय बोलणार नाही. कारण अशा लोकांचं नाव घेणं आपल्यासारख्या समाजामध्ये अशा लोकांची बद्दल चर्चा करणं पण मला चुकीचं वाटतं आहे. कारण आपल्या समाजाची जी उंची आहे त्यासमोर या लोकांबद्दल चर्चा करणं मला फार चुकीचं वाटतं आहे.
मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की येत्या 15 जानेवारीला आज भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि शिवसेना प्रभाग क्रमांक 2 मधील चारही शिवसेनेचे उमेदवार उपस्थित आहेत. हे सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत आणि आपल्या परिवाराशी, आपल्या जैन परिवाराशी साजेश आहेत की ज्यांना जैन समाजाबद्दल आकर्षण म्हणण्यापेक्षा प्रेम आहे, सद्भावना आहे. आणि आज ते असे उमेदवार आहेत की त्यांना जैन समाजाबद्दल एक प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सहभाग घेणार आहेत. तर मला एवढंच सांगायचं आहे की 15 जानेवारीला, येत्या 15 जानेवारीला नक्की तुम्ही मतदान करा, 100% मतदान करा. विकास हा होणारच आहे, कारण केंद्रात आणि राज्यात जे सरकार आहे त्या सरकारामधले आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. उमेदवार म्हणून समोर आलो आहे, म्हणजे नगरसेवक होणारच आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. नगरसेवक आलो मला. पण एवढंच आपल्याला मला विनंती करायची आहे की आपल्या परिवाराच्या माध्यमातून फार मोठी ताकद आपण निर्माण केलेली आहे. एक जैन समाजाची जी ताकद आहे ती आपल्याला जनतेला आणि सर्व लोकांना कोल्हापुरात दाखवून द्यायची आहे. आणि प्रभाग क्रमांक 3 असेल आणि प्रभाग क्रमांक 2मध्ये आपले जैन समाजामधील जे काय आत्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, परिवारातील सदस्य असतील, तर सगळ्यांनाच आपण विनंती करा की नक्की आपण मतदान करा, 100% मतदान करा. बाहेरगावी कुठं जाऊ नका.